नमस्कार नमस्कार, मी जितेंद्र जोशी. सळसळत्या उत्साहात पुन्हा त्याच जोशात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते. अंधाराचं आणि प्रकाशाचं एक अतूट नातं आहे. पहा ना, म्हणजे कलावंत कसा झगमगत्या प्रकाशात परफॉर्मन्स करत असतो, आपली कला सादर करत असतो, आणि प्रेक्षक मात्र अंधारात बसून असतात त्या प्रकाशातली कला पाहत. पण त्या अंधारात बसलेल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटावरच या प्रकाशात, झगमगत्या प्रकाशात कला सादर करणाऱ्या कलाकाराचं यश अपयश अवलंबून असतं. तर आज आपल्यामध्ये असेच या झगमगत्या रंगमंचावर आपलं सादरीकरण करण्यासाठी 8 पैकी 4 स्पर्धक संघ हजर आहेत आणि त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आपले लाडके परीक्षक सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी मकरंद देशपांडे सरांचं आणि मुग्धा गोडसे यांचं. आणि त्याचबरोबर कालच्या भागात मी सांगितलं होतं, माझा शब्द मी पाळलेला आहे आणि त्या कलाकारांनीही त्याचा शब्द पाळलेला आहे. आपल्या सोबत आहे चतुरस्त्र अभिनेता आणि माझा मित्र उपेंद्र लिमये. आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी आपण बाजारात जातोच. अर्थात आपल्या घरातली आई, आपली आजी किंवा असेलच तर बायको, घरातली स्त्री बाजारात जातच असते. कारण आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या बाजारात मिळत असतात. बाजाराचं नाव काढलं की मला तिथली लगबग आठवते, मला त्यांच्या त्या आरोळ्या आठवतात की पाव किलो लॉडे सेले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आठवतात. तो गजबजाट आठवतो. पण ही झाली माझी दृष्टी. एखाद्या साधू संतांच्या दृष्टीने जर बाजाराकडे पाहायचं झालं तर काय होईल, काय नवीन ऐकायला मिळेल? पुन्हा एक नवीन भारूड घेऊन येत आहेत निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी औरंगाबादहून. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अरे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार हे, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार हे, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार. अरे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार हे. अरे संसार नगरी बाजार भरला, सुख नाही तिथे सुख नाही. कुठं सुख आहे? तुम्हाला वाटतं इथे येऊन कार्यक्रम करावा आणि आम्हाला वाटतं तिथं बसून आरामात बघावं. इथे सुख नाही तिथे सुख नाही. काम क्रोध लोभाचेच गिराईक पाही. काम क्रोध लोभाचंच गिराईक आहे सगळीकडे. आणि प्रत्येक जण मानव प्राणी संसाराचं सेटिंग करण्यामध्ये गुंतलेलं आहे. जसं मोबाईलचे नंबर आपण सेट करतोय ना, नातेवाईकांचे, दोस्तांचे, साहेबांचे, कर्मचाऱ्यांचे, असं सगळं संसाराचं सेटिंग करण्यामध्ये प्रत्येक माणूस गुंग आहे. पहिल्यांदा नोकरीचं सेटिंग, नंतर घराचं सेटिंग, मग घर झालं की घरात बसायला सोफा सेट, जेवायला डिनर सेट, चहा घ्यायला टी सेट, दागिने ठेवायला डायमंड सेट. आणि हे सगळं सेट करता करता माइंड मात्र अपसेट. एकदा माइंड अपसेट झालं की मग विचारांचा गोंधळ सुरू होतोय आणि विचारांचा गोंधळ सुरू झाला की मग टेन्शन येतंय आणि टेन्शन आलं की मग माणूस मेडिसिनकडे जातोय. आता मेडिसिनकडे गेल्यानंतर गोंधळ, टेन्शन जाणार आहे का? मेडिसिनचा दुसरा एक अर्थ होतो. मेड म्हणजे केलन, सीन म्हणजे पाप. पण विचारांचा गोंधळ जर थांबवायचा असेल तर मेडिसिनची गरज नाही बाबा, मेडिटेशनची गरज आहे. म्हणून संसार सगळा बाजार भरला, संसार भरला बाजार हे, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार. कारण अरे इथं काही तुम्ही आम्हीच नाही आलो बाबा, अनेक आलेत. इथं बहुत आले, अनेक आले आणि प्रत्येकाने इथं आल्यानंतर अरे हरिश्चंद्रासारखा आला, ज्यानं स्वप्नात राज्यदान देऊन टाकलं. बळीसारखा आला की ज्यानं फक्त एका शब्दामध्ये सगळंच सगळं सर्वस्व अर्पण करून टाकलं. तुम्ही आम्ही किती करणार आहोत? म्हणून इथं अनेक आले आणि अनेक गेले. पण तितक्या पैकी फक्त नारदाला कळलं, फक्त भीष्माचार्यांना कळलं, फक्त शुकमुनींना कळलं की संसारामध्ये आशा आकांक्षा ही अशी एक चमत्कारिक बिडी आहे की तिच्यामध्ये जो जखडला तो धावत सुटतो आणि जो तिच्यातून सुटला ना
तो पांगण्यासारखा एकाच ठिकाणी थांबतोय. असा संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, हे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, अहो संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार. अरे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, अरे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, हे संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार. या बाजारात सगळं मिळतंय बाबा, पण या बाजारात शांती मिळत नाही. या बाजारात शांती मिळत नाही. आणि जो तो दुसऱ्याचं आपलं म्हणून माझं माझं मी म्हणत ओझे घेऊन पळी. प्रत्येक जण दुसऱ्याच ओझं घेतोय. आज जे तुमचं आहे ते तुमचं आहे, ते दुसऱ्याचाच आहे, पण आम्ही माझं म्हणतो आणि मीपणा करून आयुष्यभर जगतोय. यासाठी शांतता मिळण्याचे 3च ठिकाण आहे बाबा. माता महात्मा आणि परमात्मा. बालपणी आई सांभाळून घेते, एखादी चूक झाली तर आई सांभाळून घेते. जवानपणामध्ये जर एखादं चूक झाली तर महात्मा प्रवचन देऊन सुधरून घेतात. म्हातारपणामध्ये जर मरण चुकलं तर परमात्मा सांभाळून घेतो. म्हणून हे 3 शब्द महत्वाचे. जीवनात शांतता मिळवायची असेल तर धर्म, पुराण आणि ग्रंथ याच्यातून हे 3 शब्द जर गेले ना, फक्त कागदाचेच गठ्ठे उरतील. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी हा बाजार लटका, एका जनार्दनी हा बाजार लटका, आणि सत्संगा वाचून नाही सुटका. सत्संगा वाचून सुटका नाही बाबा. म्हणून आपण आजही विचार जर केला तर ज्यापासून आम्हाला लोणी मिळते, दूध मिळतंय, ताक मिळतंय, आरोग्य मिळतंय, असं दूध विकत देण्यासाठी आम्हाला दारोदार फिरावं लागतंय. आणि जिच्यासाठी आरोग्य जाते, संपत्ती जाते, इज्जत जाते, इस्टेट जाते, अशा दारूसाठी दुकानावर राहणे लागतात. सत्संगाचाही तसंच आहे. नामस्मरण फुकट मिळतंय, घ्या रे फुकाचा सौदा लागना मोल. म्हणून हरिनाम घे फुकाचे, जप मान वाचू वाचे. हे जपाचं काम जर केलं तर फक्त देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्तींचं साधन साधायचं असेल तर फक्त सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण हा संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, हे संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, हा संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, अरे संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, अरे संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार, संसार सगळा बाजार भरला, संसार सगळा बाजार. जनार्दन स्वामी एकनाथ बोला विठ्ठल 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 विठ्ठल. एक मला गोष्ट जाणवली आहे की तुमच्या प्रत्येक परफॉर्मन्स मधून ना एक छानसा संदेश तुम्ही देतच असता नेहमी. पण ना यांचा साधू असो किंवा यांचा कडक लक्ष्मी असो, ते सगळेजण असे असे नसतात. ते छान त्यांचा तो ताल घेत घेत ना बरोबर त्याच्यावर ते गात असतात, बोलत असतात आणि मजा येत असते. हा बाजार उपेंद्रला कसा वाटला हे विचारूया. नाही, खूपच छान. मुळामध्ये समाज प्रबोधनामध्ये आपल्या लोककलांचा वाटा केवढा मोलाचा आहे हे मी वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि ह्या लोककला आता आत्ताच्या सगळ्या वातावरणामध्ये नामशेष होत चालल्या आहेत की काय अशी भीती वाटत असतानाच असा एखादा परफॉर्मन्स बघितल्यावर हुरूप येतो मनाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट अ व्हायब्रेटिंग परफॉर्मन्स. काय कडक परफॉर्मन्स होता, अप्रतिम. म्हणजे मी ऍक्टर म्हणून किंवा परफॉर्मर म्हणून असं म्हणेन की मी फॅन झालो तुमचा. काय कडक चाबूक म्हणतो ना आपण, असा परफॉर्मन्स. मुग्धा. भाकरे साहेब, छान परत एकदा तडफदार असा परफॉर्मन्स झाला. आम्ही लाईक 1-2 एपिसोडच्या आधी जरा आम्हाला असं वाटत होतं की काय झालंय भाकरे साहेब, पण आज मस्त झाला. तुमची वेशभूषा आणि सगळं एक सेटिंग जे असतं तुमचं ते छान वाटलं आज आणि छान मस्त झाला. मकरन सर, आज तुमचा काही संवाद झाला नाही आज, याचं कारण काय? नाही सर, हा संवाद न होण्याचं कारण हा साधू हा याच्यापेक्षा वेगळा आहे, बाजारापेक्षा वेगळा आहे. तो कुणाच्याही संवादात नाही. तो सगळ्यांना फक्त सांगू शकतो की हा संसार बाजार आहे, याच्यापासून अलिप्त व्हा. जसं कमळ पाण्यात असतंय, पाण्याचा त्याला काही स्पर्श होत नाही पण ते पाण्यात राहतंय.
तसा हा संसाराच्या वेगळा असून संसारी माणसाला प्रबोधन करण्यासाठी नाथांनी हे भारूड लिहिलं बाजार. भारूड मला माहिती आहे त्याचं एक पारंपरिक पद्धतीने करायला पाहिजे, बरोबर आहे. पण कुठलीही गोष्ट थोडीशी एकदा ती सोलिलोकी व्हायला लागली ना, किंवा एक माणूस येऊन आणि एवढी माणसं आजूबाजूला असताना मग ते थोडंसं खटकतं. त्याला थोडंसं आपण त्याचा संवाद झाला तर अजून मजा येते जरा. डायरेक्ट दर्शकांशी नव्हता. मला असं वाटतं की तो जो कॉन्सेप्ट जो तुम्ही घेऊन आलेला आहात त्याच्या मागे थोडा अजून काहीतरी विचार हवा होता. तो कॉन्सेप्ट फार मोठा आहे. तुम्ही ऋषी म्हणून जे आलेले आहात, कुठेतरी मला काहीतरी खटकलेलं आहे या सुंदर परफॉर्मन्स मध्ये सुद्धा, आणि त्याचा थोडासा विचार करावा. पण सुंदर. आता मकरंद सर काही पदकं सांगणार नाहीयेत, मुग्धाचीच मेडल्स आपल्याला कळणार आहेत आणि एपिसोडच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की काय रिझल्ट लागणार आहे. मुग्धा, मला छान वाटलं. मी तुम्हाला 10 मेडल्स देणार आहे. 10 पैकी 10 मेडल्स मुग्धाने दिलेले आहेत. सुपर, थँक्यू.